2 महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेता काळाच्या पडद्याआड गेला. पण ज्या बारामती मतदारसंघाचा बालेकिल्ला त्यांनी अभेद ठेवला होता, आता मात्र तो बालेकिल्ला 2 भागात विभागण्याचा दिसत आहे. एकीकडे सुनेत्राताई गड राखण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे अनेक वर्ष मित्र पक्ष म्हणून सोबत काम केलेल्या पक्षानेच बारामतीसाठी लढाई सुरू केली आहे. आता प्रश्न असा आहे की सुनेत्राताई बारामतीचा बालेकिल्ला स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी राहतील की बारामती मतदारसंघ काँग्रेसकडे जाईल? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 23 एप्रिल 2026 रोजी बारामतीची जनता कौल देणार. पण हा कौल फक्त एका जागेसाठी नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने रिंगणात उडी घेतल्याने महाविकास आघाडीच्या भिंतीवर भेगा पडल्या आहेत. शरद पवारांच्या सुनाविरुद्ध त्यांचाच मित्र पक्ष रणांगणात उतरल्याचे हे चित्र आहे. हे केवळ एक निवडणूक नाही, तर राजकीय मित्र आणि शत्रू यांच्या परिभाषाच बदलून टाकणारी घटना आहे. ही निवडणूक का महत्वाची आहे तर सुरुवातीपासून सविस्तर समजून घेऊ. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत एक विमान कोसळले. या अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. अजित पवार हे बारामतीचे 8 वेळा आमदार होते. त्यांनी 1991 पासून सलग 8 वेळा या जागेवर विजय मिळवला. त्यांच्या निधनाने बारामती विधानसभा जागा रिक्त झाली. पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी होणार आहे. या जागेसाठी सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. पण या निवडणुकीचे गणित सोपे नाही. सुरुवातीला अनेक पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही त्यांना पाठिंबा दिला. महायुतीतील भाजप आणि शिंदे गटानेही पाठिंबा दर्शवला. अशा स्थितीत सुनेत्रा पवार बिनविरुद्ध निवडून येतील अशी चर्चा होती. पण काँग्रेसने मात्र वेगळी भूमिका घेतली. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आकाश मोरे यांना उमेदवारी दिली. या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधून बिनविरुद्ध निवडणूक व्हावी अशी विनंती केली होती. पण काँग्रेसने ही विनंती फेटाळून लावत आमचा स्वतःच उमेदवार उभा केला. काँग्रेसने हाच उमेदवार का निवडला तर आकाश मोरे हे धनगर समाजातून येतात. बारामती मतदारसंघात धनगर समाजाची संख्या लक्षवेधी आहे. काँग्रेसने धनगर कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. आकाश मोरे हे माजी आमदार विजय मोरे यांचे पुत्र आहेत. त्यांनी यापूर्वी अजित पवार यांच्या विरोधातही निवडणूक लढवली होती. ते काँग्रेसचे राज्य सचिव आहेत. या उमेदवारीमुळे बिनविरुद्ध निवडणूक होण्याची शक्यता संपुष्टात आली. काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील टेन्शन निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेसला उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले. शिवसेना ठाकरे गटांचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. राऊत यांनी सांगितले की अद्याप वेळ आहे आणि उमेदवारी मागे घेण्याची संधी आहे. मात्र काँग्रेसने आपल्या भूमिकेतून माघार घेतली नाही. काँग्रेसचे नेते सचिव सावंत आघाडीतील भागीदारांचा सल्ला न घेता निर्णय घेण्याची प्रथा चांगली नसल्याचे म्हटले. तर माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही निर्णयावर नाराजगी व्यक्त केली. पण या सर्व गोंधळाच्या दरम्यान शरद पवार यांनी भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. 25 वर्षीय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले की ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सहभाग होणार नाही. त्यांनी सांगितले की त्यांच्या पक्षातील उमेदवार दिल्या नसल्याने प्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण काँग्रेसच्या निर्णयाबद्दल विचारले असताना शरद पवार म्हणाले, लोकशाहीत कुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी आपल्या बंधू पार्थ पवार यांच्या टीकेवरही प्रतिक्रिया देताना म्हटले की राजकारणात परिपक्वता आवश्यक आहे. निवडणुकीतून आणखी एक ट्विस्ट आला. करुणा मुंडे यांनीही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणूक आता तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली. एकूण 55 उमेदवार या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. हे प्रमाण लक्षात घेता सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याचे दिसते. या निमित्ताने काँग्रेसचे राज्यातील नवे राजकारण समोर आले. काँग्रेसने 2024च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 16 जागांवर समाधान मानले होते. या पराभवानंतर पक्षाने हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेश अध्यक्षपदी नियुक्त केले. सपकाळ हे विदर्भातील नेते आहेत. त्यांच्या नियुक्तानं पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना बाजूला सारण्यात आल्याचे संकेत मिळाले. सपकाळ यांनी सुरुवातीपासूनच मध्यमवर्गीय नेतृत्वासारखी साखळी तुटवण्याचे मान्य केले आणि ते पुन्हा बांधण्याचे आश्वासन दिले. बारामती पोटनिवडणूक म्हणजे या नव्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा आहे. काँग्रेसने आता एकला चलो रे या धोरणाकडे वळताना दिसते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही काँग्रेसने आघाडीची साथीदारांना बाजूला सारत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता. याचा धोरण एक भाग म्हणून बारामतीत काँग्रेसने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे धोरण फायद्याचे ठरले की
की तोट्याचे हे पुढील काळातच कळेल. सुनेत्रा पवार यांच्यासाठी निवडणूक भावनिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. पतीच्या निधनानंतर केवळ काही दिवसातच त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. त्यांनी आपल्या भाषणात बारामतीला माहेरघर म्हणून संबोधित आणि अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांचा मुलगा पार्थ पवार यांनी काँग्रेसला चेतावणी देताना म्हटले की याचे दूरगामी परिणाम होतील. पण या सर्व आव्हानांना तोंड देत सुनेत्रा पवार यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. ही निवडणूक आता अनेक प्रश्नांची उत्तर शोधत आहे. काँग्रेसच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे भवितव्य काय होईल? शरद पवार आणि काँग्रेस यांच्यातील जुनी मैत्री या निमित्ताने तुटणार का? बारामतीची जनता कोणाला कौल देणार? हे सर्व प्रश्न 23 एप्रिलपर्यंत तशीच राहतील. आता ही निवडणूक फक्त बारामतीपुरती मर्यादित नाही, राज्यातील राजकीय समीकरण बदलून टाकण्याची क्षमता बाळगून आहे. ज्या पवार कुटुंबाने बारामतीला राजकीय वारसा दिला त्या कुटुंबातील सुनेत्रा पवार यांना आव्हान देण्याचे धाडस काँग्रेसने केले. हे धाडस त्यांना फटाळा येईल की नाही हे सांगणे अवघड आहे. एवढे नक्की आहे की राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. काळ, परिस्थिती आणि संधी या 3 गोष्टी राजकीय नाती ठरवतात. बारामतीची पोटनिवडणूक या सत्याचे उदाहरण बनली आहे. मित्र आज शत्रू झाला आणि शत्रू मित्र, पण प्रश्न तोच आहे, बारामतीची जनता कोणाला योग्य समजणार? याचे उत्तर मात्र 23 एप्रिलपर्यंत मिळेल. देर आहे पर दुरुस्त आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते देत आहेत. पण हे देर किती दूरवर जाईल हे पाहणे उत्सुकताचे ठरते. तुम्हाला काय वाटते? काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी देणे योग्य आहे की नाही? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.